मला तर पहिलं महिलांसाठी आरोग्य करायचं, पर्सनल हायजीन आणि सॅनिटायझेशन, ड्रेनेज, टॉयलेट, रस्ते आणि रस्ता कोंडी. तर त्याच्यावर आपण नक्की करणार आणि ट्राय करणार इथून पुढे. कसं आहे, दिवसा सावली दिसत नाही, तिच्या पाठीशी मी उभा आहे. 2017 ते 2022 मी काम केलं. जेव्हा आम्ही एकत्र पॅनलनी मैदानात उतरतो तेव्हाच विरोधक शांत बसतात आणि विरोधकांमध्ये आत्तापासूनच भांडणं सुरू झाली आहेत. नमस्कार, मी निखिल सुक्रे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या आपण पाहतोच आहोत की महापालिकेची धामधूम सगळीकडे पाहायला मिळते. प्रचाराच्या रॅल्या सुरू आहेत, उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. परंतु या प्रचारामध्ये एक वेगळेपण पाहायला मिळते, म्हणजे तरुणाई सुद्धा जोरदार सहभागी झालेली पाहायला मिळते. तरुण उमेदवारांना सुद्धा संधी मिळालेली पाहायला मिळते आणि ही संधी एक अशाच तरुण उमेदवाराला मिळालेली. आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. आपल्या बरोबर ऐश्वर्याताई आहेत, त्या प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी करतायत. एवढ्या तरुण वयामध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. काय प्रतिक्रिया? नाही, भारतीय जनता पार्टीला नमस्कार पहिला तो सर्वांना. मी एवढं म्हणते की नवीन पिढीला चान्स भेटलाय आणि ते खूप चांगलं आहे आणि त्याच्यासाठी आता विकास कसा करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे प्रभागामध्ये. आणि आता करत आलेच आहेत दादा आणि ते पुढे करतच जायचं आहे अजून आपल्याला. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवारी करत असताना आपण एक आपल्या कामासाठीचा रोडमॅप तयार करत असतो. आता तुम्ही उमेदवारी तर करत आहात, तुमच्या मिस्टरांनी काम केलेलं आहे, इथून पुढे देखील ते काम करत राहणार आहेत. पण तुमच्या हातामध्ये आता ही दोर आलेली आहे. नेमकं काय विजन आहे तुमच्या प्रभागासाठी? खरं तर प्रभाग क्रमांक 26 तुमचा घोरपडे पेठ हा सगळा पेठांचा एरिया आहे. या भागासाठी काय तुमचा विजन आहे? काय तुम्ही करणार आहात? त्याच्यासाठी मला तर पहिलं महिलांसाठी आरोग्य करायचं, पर्सनल हायजीन आणि सॅनिटायझेशन. लहान पोरं जे आहेत आपल्या इथं भरपूर लहान पोरं आहेत, त्या पोरांसाठी डे केअर सेंटर का बालवाडी का असं काहीतरी. कारण की महिला जे जातात बाहेर जातात कामांना आणि त्यांना माहिती नाही की पोरांना कुठं सोडायचंय. मग त्याच्यानंतर ते केअर सेंटरमध्ये 2 तास 3 तास खेळले, त्यांचं खाणं पिणं ते सगळं झालं की ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येक चौकात आपल्याला सुशोभीकरण करायचंय आणि प्रत्येक चौक सुंदर दिसला पाहिजे, ते आपल्याला करायचंय. आणि त्याच्यामध्ये ई लर्निंग सेंटर्स, ई लर्निंग शाळा म्हणजे डिजिटल स्कूल. जसं आपल्याला असं असतं की आपण आपल्या पोरांना बाहेर चांगल्या शाळेमध्ये शिकवायला पाठवायचंय, पण आपण आपल्याच प्रभागामध्ये एवढी चांगली शाळा प्रयत्न करायची आणायची की म्हणजे बाहेर कुठे जायची गरज नाहीये. आणि बेसिक नीड्स तर आहेच प्रभागाचे, जे आहेत ते आपलं ड्रेनेज, टॉयलेट, रस्ते आणि रस्ता कोंडी. तर त्याच्यावर आपण नक्की करणार आणि ट्राय करणार इथून पुढे. बर, नेमकं आता या बाबतीमध्ये बोलत असताना ट्रॅफिकचा प्रश्न पेठ म्हणलं की महत्वाचा येतो. इथं ट्रॅफिक खूप आहे. आपलं आणि पक्षाचं काय विजन आहे या ट्रॅफिकचं? मी आता सध्या पण फिरत होते भरपूर, तर त्याच्यामध्ये प्रचार करता करता पण रस्ता कोंडी एवढी होती आपल्या प्रभागामध्ये. तर त्याच्यासाठी आपले जे टेम्पो आहेत ते टेम्पोला मला असं वाटतं की एक टायमिंग दिला पाहिजे की या टायमिंग प्रमाणेच यायला पाहिजे आतमध्ये वगैरे. कारण की जे नागरिक आहेत, जे रोजचे बाहेर पडतात, ज्यांना भाजी घ्यायची असती का कुठं जायचं असतं, तर खूप प्रॉब्लेम होतो तिथं. तर ते आपण सुधारणी केली पाहिजे आणि ते करू. नक्कीच. आपल्या बरोबर सम्राटजी सुद्धा आहेत, ते माजी नगरसेवक आहेत आणि आता सुद्धा ते ऍक्टिव्हली काम करताना पाहायला मिळतात. युवा म्हणून त्यांची या भागामध्ये ओळख आहे. आपण या ठिकाणी काम करत असता, परंतु आता इथं जागा महिलांसाठी सुटल्यामुळं ताई उमेदवारी करतायत. आता कशा पद्धतीने तुम्ही सगळं नियोजन करणार आहात? खरं तर महिलांच्या हातामध्ये दोर गेल्यानंतर ना त्या खूप काळजीपूर्वक करतात. तुमचं काय आता पुढचं नियोजन आहे? कसं आहे, दिवसा सावली दिसत नाही, तिच्या पाठीशी मी उभा आहे. 2017 ते 2022 मी काम केलं. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर आता 3 वर्षानंतर निवडणुका लागल्या गेल्यात. महिलासाठी जागा शिरली, मी हिला संधी दिली, हिला बोललो की हिला तयार केलं आणि हिला खूप कमी वेळात ती तयार होणार हे मला माहिती आहे. आम्ही एकच ध्यास घेतला की एकदा आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कोण नागरिक कुठलं काम घेऊन आले, ती एकदाच आले पाहिजे. 3-4 वेळा चक्रा मारता कामा नये. आपल्याला माहिती, आपण जर कुठल्या अधिकाऱ्याकडे जातो, त्यांना कुठलं काम सांगतो, हो करतो, करूयात, आम्हाला कमीत कमी 5-10 वेळा फोन करावा लागतो. पण आपल्या कार्यालयातनं नागरिक खुश होऊन गेला पाहिजे की एकदा आलो आणि काम झालं. विरोधकांचं काय आव्हान असणार आहे? सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी विरोधकांनी फॉर्म परत घेतलेले. तुमचे 2 नगरसेवक आता बिनविरोध सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. बरोबर. आता इथं काय आव्हान आहे? आपल्या प्रभाग 26 मध्ये विरोधकांचं काय आव्हान आहे? काँग्रेस आहे, मशाल आहे, परत कुणाकुणाचं आव्हान आहे आणि आपण त्यांच्यासोबत कसं टॅकल करतो? बघा, विरोधकांचा जास्त विचार करत नाही, कारण विरोधक जे आहेत त्यांना उत्साह म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि यांना माहिती आहे 2017 मध्ये नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर व्यक्त केलाय
त्यामुळे ह्यावेळेस सुद्धा चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडूनच येणार आणि ते लीडने येणार. त्याचबरोबर कुठेतरी आता तुम्ही म्हणतात युवा नेत्यांना संधी दिली पाहिजे, पण आमचे जे विरोधक आहेत त्यांनी कुठेतरी थांबलं सुद्धा पाहिजे. 4-4, 5-5 टर्म घेऊन त्याचा काही फायदा होत नाही. लोक हे नागरिक स्वतः बोलतील, आम्ही नाही बोलत आहे. आम्ही प्रभागामध्ये फेरी करत असताना नागरिक आम्हाला बोलतात, ह्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तुमच्यासारख्या नेत्यांना संधी दिली पाहिजे. नक्कीच. आता बघायला गेलं तर महापालिकेची धामधूम सगळी या प्रचारामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की प्रबळ जो पक्ष आहे त्या पक्षाचेच उमेदवार जिंकून येतील अशा प्रकारचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. तुमच्याकडं तुमच्यासोबत सहकारी 3 उमेदवार आहेत आणखी. त्यांच्या बाबतीमध्ये काय तुमचा हे आहे अनालिसिस आहे? आता या प्रभागामध्ये तुमचं कशा प्रकारे जिंकून येऊ शकता, काय अनालिसिस? जेव्हा आम्ही एकत्र पॅनेलनी मैदानात उतरतो तेव्हाच विरोधक शांत बसतात, कारण विरोधकांमध्ये आतापासूनच भांडणं सुरू झाली आहेत. तू एक त्याला दे, तू एक त्याला दे. आम्ही चौघं एकनिष्ठ आहोत, एकत्र फिरत आहोत. सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून रात्री 12:30-1 वाजेपर्यंत आमच्या बैठका, भेटीगाठी, हाऊस टॉवर्स आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्हाला काहीच अडचण येणार नाही. आव्हान काय असेल मतदारांना? मतदारांना हेच आव्हान असेल, कोणाच्या थोडक्या गोष्टी कुठल्या ऐकू नका. 4 जण आम्ही एकत्र आहोत. प्रभागाचा जर विकास करायचा असेल तर आम्हाला चौघांना निवडून द्यायचं, कारण दुसऱ्या पक्षाचा कुठला जर व्यक्ती आला तर तो विकास थांबवणार. आणि जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तुम्ही बघितले महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललेत, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संपूर्ण युवा टीम आहे त्यांच्याकडे. त्याचप्रमाणे तसंच पुणे शहरात व आमच्या प्रभागात आम्ही एकजुटीने राहणार. नक्कीच. आपण पाहिलं की एकजुटीनं राहून काम करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया सम्राटजींनी दिलेली आहे. परंतु ऐश्वर्याताईंनी देखील सांगितलं की मिस्टर काम करत आलेत आणि मी काम करत राहणार. खरं तर हेच महत्वाचं आहे, काम करत आलोय आणि काम करत राहणार, ही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.